नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. अभिनेता सैफ अली खान याची तब्येत स्थिर, डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण. डोंबिवलीमध्ये 8 वर्ष अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार, आरोपी मानमाड पोलिसांच्या ताब्यात. आता पाहूया सविस्तर वृत्त. काल बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरती अज्ञात चोरट्यांनी चाकूने हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं पाहायला मिळालं आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने चोरट्याचा शोध देखील सुरू झाला. परंतु लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानला दाखल केल्यावरती त्याच्यावरती उपचार देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच बाबतीत सर्वात मोठी अपडेट आता समोर आले. लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच सैफ अली खानच्या पाठीमागे जो चाकूचा एक तुकडा अडकला होता तो तुकडा आता बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय आणि तपासणीसाठी तो तुकडा पोलिसांनी देखील ताब्यात घेतलाय. तसेच सैफ अली खानची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टर नितीन डांगे यांनी दिली. पाहूया. हमने रिलीज में बताया था कि उनको 4 मेन जख्म थे जो थोड़ा सा डीप थे, 2 हाथ में, एक गर्दन पे और सबसे डीप और खतरनाक जो था वो रील की हड्डी में. एक शार्प ऑब्जेक्ट उनका रील की हड्डी में गया था. अभी सर ने जैसे बताया कि वो ड्यूरा जो स्पाइनल कॉर्ड का कवरिंग है स्पाइनल कॉर्ड को टच कर रहा था बट उसको डैमेज नहीं हुआ था, तो वो ऑपरेशन करके हमने निकाला. बट वहाँ से स्पाइनल फ्लूइड लीक हो रहा था, वो रिपेयर करने की वजह से उनको हम ऑब्जर्वेशन में बेड रेस्ट पे अभी रख रहे. बट आज का जो उनका अपडेट है, ही इज डूइंग एक्सीलेंट, वुंड्स आर वेरी गुड एंड देयर इज नो नथिंग चेंज एंड उनको कोई भी न्यूरोलॉजिकल डेफिसिट नहीं है. उनको आज हमने चलाया, वो फिट थे रूम में शिफ्ट करने के लिए, इसलिए हमने डिसीजन लिया अभी थोड़ी देर में हम उनको स्पेशल रूम में शिफ्ट करें. तुम्ही कल्याणकर किंवा डोंबिवलीकर असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी. जर तुम्ही कल्याण आणि डोंबिवलीमध्ये प्रवास करत असाल आणि जर तुम्ही दुचाकीने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की बघा. कारण दुचाकीने प्रवास करत असताना तुमच्या डोक्यावरती हेल्मेट असणं अत्यंत आवश्यक आहे. जर हेल्मेट नसेल तर तुमच्या खिशाला 1000 रुपयाची कात्री लागू शकते. कल्याण डोंबिवलीमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना आता 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलीस विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्या विरोधात मोठी कारवाई आता सुरू झाली. हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील करडी नजर ठेवली जाते. प्रत्येक सिग्नलवरती सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलाय. ज्या चौकात असा प्रकार दिसून येईल त्या बाईकस्वाराच्या विरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. तसेच 1000 रुपयाचा दंड देखील वसूल केला जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत व त्यांच्या माध्यमातून मॉनिटरिंग केलं जातं. मॉनिटरिंगसाठी आमचे अंमलदार नेमलेले आहेत. सीसीटीव्हीमध्ये सिग्नलवर जेव्हा गाड्या थांबतात त्यावेळेस जर कोणी जम्पिंग केलं सिग्नल तर त्याच्यावर देखील फोटो टिपला जातो. तसेच हेल्मेट परिधान केले नसेल तर त्याचा देखील फोटो टिपला जातो व ऑनलाईन लगेच 1000 रुपये दंडात्मक कारवाई केली जाते. 1000 रुपये त्याला फाईन आहे. तसेच पॉईंटवर जे अंमलदार आहेत आमचे ते देखील गाड्या थांबून जे हेल्मेट परिधान केलेल्या नसतात त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत असतात. तसेच मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कृपया आपण घरून निघताना हेल्मेट सोबत घेऊनच निघावं व हेल्मेट परिधान करावे व आपला जीव वाचवावा व कुटुंबाची वाताहत होणार नाही या दृष्टीने प्रत्येकाने हेल्मेट वापरावे ही वाहतूक पोलिसांतर्फे सगळ्यांना आवाहन आहे. महाराष्ट्र जेव्हापासून प्रगतीकडे वाटचाल करू लागलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जो कुपोषितपणा होता, कुपोषित बालकं आणि तो आजार जो होता त्याचं प्रमाण कमी व्हायला लागले. परंतु ठाण्यामधून धक्कादायक बातमी समोर येते. ठाण्यासारख्या प्रगतशील जिल्ह्यामधील भिवंडीमध्ये मात्र आता मध्यम कुपोषित बालके वर्षभरात आढळून आलेत. भिवंडीत 80 मध्यम कुपोषित बालके आढळल्याचं आता समोर आलंय. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील आदिवासी खेडापाड्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरामधील झोपडपट्टी परिसरात सुद्धा गेल्या वर्षभरात 80 मध्यम कुपोषित बालकं आढळून आलेत. या बालकांवरती स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार केले जात आहेत.
विशेष म्हणजे ही सर्व मध्यम कुपोषित बालके भिवंडी शहर क्षेत्रामधील आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथील पोषण पुनर्वसन केंद्र येथे 2024 या साली साधारणतः 80 कुपोषित बालके आम्ही ॲडमिट केलेली आहेत आणि त्यांच्यावरती उपचार केलेले आहेत. त्यापैकी साधारणतः 60% बालकं ही भिवंडी शहरी भागातली असून 40% बालकं ही भिवंडी ग्रामीण भागातील आहेत. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यासोबतच कल्याण डोंबिवलीमधील दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी मिळावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामधून आता फिजिओथेरपी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्या शाखीय पुनर्वसन केंद्र सुरू केलंय. या केंद्राचे लोकार्पण कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज पार पडले. या प्रसंगी भाजप आमदार सुलभा गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवर देखील उपस्थित होते. महापालिकेकडे सुमारे 5,500 दिव्यांग व्यक्तींची नोंद आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेतर्फे फिजिओथेरपीची कुठलीच सुविधा उपलब्ध नव्हती, परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करता येणार आहे. पालिकेच्या माध्यमाने दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि रिहॅब सेंटर 7,000 स्क्वेअर फीटचं, मला वाटतं कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पहिलं असं रिहॅब सेंटर असेल, इतकं मोठं की जेणेकरून दिव्यांग बांधवांना, लहान मुलांना, पोस्ट ऑफ पेशंट्सला, या सगळ्या पेशंट्सला याचा फायदा होणार आहे. मी खास करून आयुक्त मॅडमचे इथे धन्यवाद व्यक्त करतो. एक वेगळा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला. आज जर दिव्यांगांना फिजिओथेरपी किंवा रिहॅब करायचं असेल तर त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलशिवाय पर्याय नव्हता. बदलापूर, अंबरनाथ पासून पेशंट्सला ठाणे किंवा मुंबईला जावं लागत होतं. आता ही फॅसिलिटी इथेच मिळते आणि या फॅसिलिटीला अजून ॲडव्हान्स करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ॲडव्हान्स फॅसिलिटीज दिव्यांग सेंटर, रिहॅब आणि फिजिओथेरपी सेंटरमध्ये ज्या असतात त्या सगळ्या देण्याचं काम या सेंटरमध्ये होईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स याचा लाभ घेऊ शकतील. डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. डोंबिवलीमध्ये 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आणि त्या नराधमाला अटक करण्यात पोलिसांना देखील यश आले. डोंबिवलीमधील ही धक्कादायक घटना आहे. 8 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना उघडकीस आली. या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वैभव जितेंद्र सिंग, वय वर्ष 19 असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका 8 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आरोपी यातील विद्यार्थिनी आहेत. 2 विद्यार्थिनी होत्या. त्या ट्युशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्युशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्युशनच्या मॅडम घरी नाहीत याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहे. आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग, वय 19 वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार आपण गुन्हा तात्काळ दाखल केलेला आहे. आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळवत आहोत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम हे पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आपल्या कामकाजाला त्यांनी सुरुवात केली. पदभार स्वीकारलाय तेव्हापासून पुण्यामध्ये हा माझा पहिलाच दौरा आहे. पुणे आयुक्तालयाच्या मी आज संपूर्णपणे आढावा घेतलाय. 100 दिवसांच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे याचा देखील मी आढावा घेतलाय. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडे काही अपेक्षा आहेत
दरवेळेला आम्ही सूचना करत असतो, परंतु पोलीस कमिशनर असतील, त्यांची सर्व टीम असेल, त्यांना प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवंय हे सुद्धा विचारणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी ते विचारलंय. त्याचबरोबर 4,000 कोटींचं ड्रग्ज पुण्यामध्ये पकडलं गेलं, त्याबद्दल मी पोलिसांचं देखील कौतुक केलं, असं मत पत्रकार परिषदेमध्ये योगेश कदम यांनी व्यक्त केलं. आणि पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, दरवेळेला आम्ही सूचना करतच असतो, परंतु पोलीस कमिशनर्स असतील, त्यांची सर्व टीम असेल, त्यांना प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत, ह्या देखील सूचना मी त्यांच्याकडनं देखील घेतलेल्या आहेत. मी पुणे पोलीस विभागाचे मी आज अभिनंदन देखील केलंय की गेल्या वर्षी आपल्या सर्वांना कल्पना आहे की जवळपास 4,000 कोटीचा ड्रग, देशामध्ये सर्वात मोठी कारवाई ही पुणे पोलीस विभागामधल्या आपल्या सक्षम अधिकाऱ्यांनी केली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून करतोय. ड्रग्सच्या बाबतीमध्ये मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या म्हणजे मोठी कारवाई नक्की झालेली आहे, ते अभिमानास्पद आहे, परंतु ग्राउंड लेवलला म्हणजे स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील किंवा अगदी स्ट्रीट वरती जे ड्रग कन्झ्युम केले जाते तिथे जरा जास्त अग्रेसिव्ह अजून कारवाई झाली पाहिजे. जे गुन्हे 2024 ला ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती जवळपास 129 गुन्ह्यांची नोंद ही 2024 या वर्षामध्ये झालेली दिसते, परंतु ही जरा अजून मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, वाढली पाहिजे. ज्या वेळेला 4,000 कोटीचं ड्रग जर का पुण्यामध्ये सापडत असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अर्थातच तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या मोठ्या शहरामध्ये होत असावं असं गृहीत धरून आपण कारवाई केली पाहिजे, अशा सूचना ह्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आहेत आणि मी देखील आज केलेल्या आहेत. आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना फ्री हँड पोलीस विभागाला द्यायला काही हरकत नाही, आपल्या अधिकाऱ्यांना द्यायला काही हरकत नाही, असं मी सीपीजीना देखील सांगितलेलं आहे. आज 17 जानेवारी हा दिवस मातंग समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. का, त्या दिवशी काय झालं होतं पाहूयात ह्या स्पेशल रिपोर्टमधून. 17 जानेवारी 1982 हा दिवस मातंग समाजासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. याच दिवशी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी त्यागमाता कुसुमाताई गोपले यांच्यासह अखिल भारतीय मातंग संघ स्थापन करत जगेन तर मातंग समाजासाठी, मरेन तर मातंग समाजासाठी ही शपथ घेतली होती. गोपले दाम्पत्याने आपले संपूर्ण जीवन मातंग समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मातंग समाजाने आज प्रगतीची मशाल धरली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 17 जानेवारी हा दिवस क्रांतीचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी रमेश आवताडे यांनी. 20 वर्षापूर्वी जय लहूजी बोलून डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजासाठी जे धनुष्य हाती घेतलं होतं, आज त्याला 43 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रत्येक वर्षी या समाजासाठी 17 जानेवारी 1982 साली मुहूर्त मिळवली होती. आज त्यांच्या पत्नी कुसुमताई गोपले यांनी मशाल पेटवून तो आपला वसा पुढे चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल बोलत आहेत कुसुमताई गोपले. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, भारतीय टायगर सेनेच्या वतीने आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन, लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, पश्चिम मुंबई 43. आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी महुना गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे मध्ये 17 जानेवारी 1982 साली जगेन तर मातंग समाजासाठी, मरेन तर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा घेऊन गोपले साहेबांनी ह्या मातंग समाजाला मागाचं मातंग केले. एवढंच नाही तर मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी 12 ऑक्टोबर 1984 साली दिल्लीला जाऊन
40,000 मातंग समाज घेऊन गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1985 ला महामंडळाचे उद्घाटन झालं। त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या हस्ते मातंग समाजाची आर्थिक वाहिनी सुधारण्यासाठी ही गोपले साहेबांनी कार्य केले। एवढंच नसून 72च्या दुष्काळामध्ये हे मातंग समाज बहुजन समाज गाव सोडून शहरामध्ये मुंबईमध्ये आले आणि गोपले साहेबांनी लाखो लोकांना निवारा दिला। एवढंच नसून मागाचं मातंग केले साहेबांनी। 1983 साली चंद्रपूरच्या यात्रेमध्ये जाऊन गोपले साहेबांनी पोतराजाचे केस अंधश्रद्धेला मूठ माती दिली। एवढंच नसून गोपले साहेबांनी मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून 10 मार्च 2000 पासून आझाद मैदानावर 5 वर्ष बसून क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन केला। या मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून गोपले साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही मातंगाची क्रांतीची लढाई केली। तर ह्याचा पाठपुरावा आमच्या राज्याचे अखिल भारतीय मातंग संघाचे सर्व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष काका गवळी, तसेच सरचिटणीस बीजी गायकवाड साहेब, तसेच मातंगाचे नेते आवाडे साहेब, ज्ञानदेव साठे साहेब, मातंगाचे नेते कांबळे साहेब, पांडुरंग गायकवाड, सर्व राज्यामधून येऊन आजचा दिवस एवढा पवित्र आहे की गोपले साहेबांनी 17 जानेवारी 1982 ला मागाचं मातंग केलेलं। तर आज पूर्ण राज्यामध्ये घरावर पिवळा ध्वज लावून रांगोळी काढून गोपले साहेबाच्या फोटोचे पूजन करायचं आणि पुरणपोळीचं जेवण करून आपले पाहुण्याला आणि घरी खाल्लं पाहिजे। का तर आपण मागाचे मातंग झालो, पवित्र दिवस आहे। तर ही गुलामगिरी सोडायला कोणताही नेता तयार नाही, पण गोपले साहेबांनी 70 पिढीचं पूर्ण ह्या समाजाचं नायनाट जुन्या रूढीचा 70 पिढीचा करून टाकला। म्हणून आज गुणागोविंदाने स्वाभिमानाने पिवळा झेंडा अखिल भारतीय मातंग संघ, पिवळा झेंडा एकच रंग एकच नेता क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले। सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ अनेक योजना आणलेत। हा मातंग समाज कोणाच्या वाट्याला जात नाही, एकदा गेला तर ऐकत नाही। त्यामुळे सरकारने या समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करून आजच्या पवित्र दिवशी या समाजाला न्याय द्यावा हीच विनंती कुसुमताई गोपले यांनी केलेली आहे। बित्तम बातमीसाठी रमेश अवताडे, मुंबई। वेळ झाले बातमीपत्रात आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।